नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि 2 वेळा मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। पोहे स्वच्छ धुवून घेतले की आपण ते बाजूला ठेवूया आणि इथं मी 1 वाटीला पाव वाटी कमी मी इथं रवा घेतलेला आहे, म्हणजे 1/3 रवा घेतलेला आहे। त्याला ज्यामध्ये अर्धी वाटी दही घेणार आहे। दही मी घट्टसर असं घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्या दह्यामध्ये हा रवा भिजवून घेऊया। रवा आपला छान भिजलेला आहे। आता आपण या रव्याला पण 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवूया। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले पोहे छान असे मऊ झालेले आहेत। आता यामध्येच मी भिजवून घेतलेला रवा टाकून घेणार आहे। आणि यामध्येच मी बारीक कट केलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून आपण हे मळून घेणार आहोत। छान असा आपला गोळा तयार झाला की आपण लगेचच हे तयार करायला घेऊया। मी आता चाळण घेणार आहे आणि चाळणीला मी तेल लावून घेणार आहे। चाळणीला तेल लावून झालं की हाताला आपण तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे ह्याचे वडे वळून घेणार आहोत। छोटे छोटे चपटे असे आपण हे वडे तयार करून घेऊया आणि चाळणी ठेवून घेणार आहे। सर्व वडे मी तयार करून घेतलेले आहेत। आता गॅसवर एक स्टीमर ठेवून त्या स्टीमरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। पाणी आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यावर आपण ही चाळण ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर आपले वडे छान असे तयार झालेले आहेत। आता आपण हे थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण एक चटणी तयार करूया। चटणीसाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं सुका खोबऱ्याचा कीस, डाळवं, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, 1 हिरवी मिरची टाकून सुरुवातीला आपण पाणी न टाकता वाटायचं आणि नंतर मी पाणी टाकून हे मिक्सरला वाटून घेणार आहे। आपली छान अशी चटणी वाटून झालेली आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिक्स करून एका बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया। आता आपण या चटणीला तडका देणार आहोत। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची काही पाने टाकून घेऊया आणि तयार केलेली फोडणी आपण चटणीवर टाकून घेणार आहोत। या वड्याबरोबर ही चटणी खूप अप्रतिम लागते। तुम्ही एकदा करून पहा, खूप छान अशी या वड्यांबरोबर ही चटणी लागते। आपले वडे थंड झालेले आहेत। आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाले की फोडणीसाठी आपण मोहरी, जिरे मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये टाकून घेऊया चिली फ्लेक्स, पांढरे तीळ, हिंग टाकून 1 मिनिट आपण हलवून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये आपण सांबर मसाला टाकून घेणार आहोत। सांबर मसाला टाकला की 1 मिनिट आपण हलवून घेऊया आणि तयार केलेले आपले वडे टाकून 5 मिनिटं मी हे परतून घेणार आहे। परतत असताना मी ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं वरून मीठ टाकून घेणार आहे आणि 5 मिनिटं आपण हे परतून झालं की आपले हे छान असे रवा पोह्याचा नाश्ता किंवा मिनी इडली म्हणता येईल तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपले रवा
पोह्याचा नाश्ता तयार झालेला आहे.